तर मोतीबिंदू म्हणजे काय? आपल्या डोळ्याच्या आत एक नैसर्गिक भिंग असतं. हे भिंग जेव्हा अपारदर्शक होतं त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज असतो की मोतीबिंदू पूर्णपणे पिकला की मगच त्याची शस्त्रक्रिया करतात. तर हे जरा थोडासा गैरसमज आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा होतो अशा वेळेला करून घेणं आवश्यक आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अल्ट्रासाऊंड यंत्राच्या मदतीने केली जाते आणि त्याला फेकोइमल्सिफिकेशन किंवा मायक्रो फेकोइमल्सिफिकेशन असं म्हणतात. याशिवाय फेमटोलेझर, झेप्टो, 3D आर्टिवो किंवा इमेज गायडेड सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानांची सुद्धा NIO इथे उपलब्धता आहे. मोनोफोकल लेन्स या भिंगामध्ये शक्यतो रुग्णाला फक्त वाचनासाठी चष्म्याचा वापर करावा लागू शकतो, परंतु गरजेप्रमाणे काही लोकांना दूरचा चष्मा लागतो. मल्टीफोकल लेन्स या भिंगामुळे दूरचा आणि जवळचा दोन्ही नंबर जाण्यास मदत होते, परंतु कधीकधी काही पेशंट्सना गरजेनुसार आपल्याला चष्मा लावायची गरज पडू शकते. मोनोफोकल टोरिक लेन्सचा उपयोग ज्या लोकांना सिलेंड्रिकल नंबर असतो अशा लोकांसाठी होतो. ह्या रुग्णांना जनरली फक्त वाचण्यासाठी नंबर लागतो, परंतु काही रुग्णांना गरजेनुसार दूरचा नंबर लावावा लागू शकतो. मल्टीफोकल टोरिक लेन्स ह्या लेन्सच्या प्रकारामध्ये सिलेंड्रिकल नंबर, दूरचा आणि जवळचा हे तिन्ही नंबर जाण्यासाठी या लेन्सचा वापर केला जातो. त्यामुळे जनरली पेशंटला चष्म्याची गरज लागत नाही, पण क्वचित प्रसंगी चष्म्याची गरज पडू शकते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर काही वेळाला काही दृष्टीला धोके उद्भवू शकतात. त्यातले महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचा पडदा निसटणं, डोळ्यामध्ये जंतुसंसर्ग होणं, रक्तस्राव होणं किंवा डोळ्याच्या बुबुळावरती डाग पडणं. विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे आजकाल हे धोके खूपच कमी झालेले आहेत, पण तरीसुद्धा 100% निर्धोक अशी ही शस्त्रक्रिया नसते आणि त्यामुळे रुग्णांनी शस्त्रक्रियेनंतर 2 आठवडे अतिशय काळजी घेणं आवश्यक असतं.